नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅथचे बरेचसे टॉपिक कव्हर केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मॅथचा शेकडेवारी टॉपिक घ्यायचा आहे. शेकडेवारी टॉपिक हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये शेकडेवारीवर डिपेंड असणारे 5 ते 6 टॉपिक आहे. जसे की बघा, शेकडेवारीवर सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन येतो, त्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाणवर क्वेश्चन विचारला जातो, त्यानंतर तुमचा नफा तोटा आहे, नफा तोटा नंतर पार्टनरशिप आहे, त्यानंतर तुमचा इंटरेस्ट मध्ये सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट अशा 2 टाइपचे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जर टॉपिक असेल तर तो आहे तुमचा सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट वर शेकडेवारीचे जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्या बेसिक टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत. तर आज आपण शिकणार आहोत एकदम बेसिक लेवल. आता बघा, नावातच आहे शेकडेवारी. शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे किती? 100. म्हणजे काय? कुठल्याही व्हॅल्यूला काय करायचंय? 100 मध्ये पकडायचं आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल जर इथे दिलेले 25%, 25%, टक्के म्हणजे किती? टक्के म्हणजे किती? 100. म्हणजे लिहिणार कसे आपण? 25/100. ठीक आहे. आता याचं हे कशामध्ये लिहिले? आपण फ्रॅक्शन मध्ये लिहिले. 25 एक 25, 25 चौक 100. काय आलं? 1/4. म्हणजे 25% म्हणजे किती? 1/4. आता ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला अपूर्णांकामध्ये. जर आपल्याला ह्या अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर या 4ने काय करावं लागेल? 1 ला भाग द्यावा लागेल. बघा, 4ने 1 ला भाग जात नाही. एकदम बेसिक लेवल मध्ये सांगते, 4ने 1 ला भाग जात नाही म्हणजे इथे येणार 0. ठीक आहे. 0 नंतर इथे देणार आपण, नंतर इथे लिहिणार 0 आणि इथे देणार पॉइंट. 4 दुने 8. किती उरले? 2. 4. मग पुन्हा इथे 0. 4 पंचे 20. किती आलं? 0.25. किती आन्सर मिळालं तुम्हाला? 0.25. किंवा बघा, 25/100 जेव्हा छेदस्थानी 100 किंवा 10 किंवा 1000 असतील, त्या 1 वर किती शून्य तितके आपण काय करतो? त्या नंबरच्या मध्ये पॉइंट देतो. बघा, 1 2 किती 0 आहे? 2 0 आहे. मग एकक स्थानाकरून 2 डिजिट सोडून पॉइंट देणार आहे आपण. मग बघा, 25 आहे म्हणजे किती? 1 2. इथे काय देणार? पॉइंट. म्हणजे काय आन्सर आलं? 0.25. म्हणजेच काय? 25% ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 0.25. किंवा जर फ्रॅक्शन मध्ये विचारली तर किती मिळेल? 1/4 किंवा 1/4. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा फ्रॅक्शन दिलेला आहे अंश आणि छेद, तो कसा लर्न करायचा आहे ते शिकायचंय. बघा, 100%. 100% म्हणजेच काय होणार आहे? 100/100. 100 एक 100, 100 एक 100. किती आला? 1. बरोबर. आता बघा, 100 नंतर घेतला 90%. 90% म्हणजे काय येणार आहे? 90/100. 0 0 कॅन्सल. किती आला? 9/10. त्याच्यानंतर पुढचा आहे 80%. 80% म्हणजे किती? 80/100. 0 0 कॅन्सल. 4 दुने बेचोक 8, बेपंचे 10. किती आला? 80% म्हणजे किती आला? 4/5. त्याच्यानंतर पुढचा बघा, 80 नंतर 75%. 75% बघा, 75/100. आता या 75 आणि 100 ला कशाने भाग जातोय? 25 त्रिक 75, 25 चौक 100. काय फ्रॅक्शन आलं? 3/4. त्यानंतर पुढचं आहे बघा 70%. 70% म्हणजे बघा किती? 70/100. किती येणार आहे? हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. 7/10. कारण का इथे प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे कशाने त्याला डिवाइड होत नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा 60%. म्हणजे काय येणार आहे? 60/100. बघा, हा 0 हा 0 कॅन्सल. या 6 आणि 10 ला 2 ने भाग जातोय. बेत्रिक 6, बेपंचे 10. किती आलं? 3/5. त्यानंतर पुढचं आहे बघा, 60 नंतर घेतला आपण 50%. बघा, 100% म्हणजे 1 येतं. 50% काय असणार आहे? त्याच्या हाफ असणार आहे. म्हणजे कसं लिहिणार आहे आपण? 50/100. 50 एक 50, 50 दुने 100. किती आला? 1.5. बघा, इथे बघा, 100% म्हणजे 1 होता. 50% किती आला? त्याच्या एक्झॅक्ट हाफ आला. पुढे बघा, त्यानंतर आहे 40%. 40% बरोबर 40/100. 0 0 कॅन्सल. बेदुने 4, बेपंचे 10. किती आला? 2/5. त्यानंतर इथे बघा, आता 80% किती होता? 4/5 होता. एक्झॅक्ट त्याच्या हाफ आहे. बघा, 40% 2/5. 4चा हाफ किती होता? 2. त्याच्यानंतर पुढचं आहे 30%. म्हणजे किती येतील? 30/100.
0 0 कॅन्सल, किती आला 3/10. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे बघा 25%. 25%, 25/100. 25 एक 25, 25 चौक 100, म्हणजेच काय 1/4. त्यानंतरचा पुढचा आहे बघा 20%. 20/100. 20 एक 20, 20 पाचा 100, 1/5. त्यानंतर पुढे आहे बघा 10%. 10/100. 10 एक 10, 10 10 100. काय फ्रॅक्शन मिळालं 1/10. बघा हे फ्रॅक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहे जेव्हा की विचारलं जातं. आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक्झाम्पल लिहिते, 400चे 80% बरोबर किती. आता 80% म्हणजे किती आहे 4/5, म्हणजे डायरेक्ट लिहिणार आहे 400 गुणिले 4/5. 5 एक 5, 5 8 40, 8 चौक 32. आन्सर किती मिळालं तुम्हाला 320. आता हे एकदम इझी लेवलचं घेतलंय. एक्झाम मध्ये इतक्या इझी लेवलचं क्वेश्चन येत नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, हे फ्रॅक्शन लर्न करावे लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काही असे असतात. आता बघा याच्यामध्ये जर दिलेला आहे तुम्हाला 33.33%, याचं फ्रॅक्शन काय येईल बघा. 33.33% म्हणजेच काय 1/3. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 66.66% म्हणजे किती 2/3. त्याच्यानंतर पुढचं आहे 37.5% म्हणजे 3/8. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे याच्यामध्ये 1/9. 1/9 म्हणजेच काय 11.11%. ठीक आहे. आता बघा याच्यामधले हे इतकेशे काय आपले मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॅक्शन आहे. हे फ्रॅक्शन पाठ करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एसआय आणि सीआय ला जास्त फायदेशीर ठरेल. त्याच्यानंतर तुमचा प्रॉफिट अँड लॉस साठी सुद्धा काय होणार आहे इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर पहिले काय करावं लागणार आहे आपल्याला, हे फ्रॅक्शन लर्न करावे लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 48च्या 20%ची किंमत किती. आता बघा चा म्हणजे काय असतो, हा ऑफ असतो, म्हणजे लिहिणार कसं आहे 48 गुणिले 20 भागिले टक्के म्हणजे किती 100. बघा हा 1 0, हा 1 0 कॅन्सल झाला. आता बघा 48 आणि 10 आला 2 ने भाग जातोय, पण आपण असं न करता काय करू, ह्या दोघांचा गुणाकार करू. 48च्या डबल किती होतात 96, किंवा 48 गुणिले 2 पण करू शकता. 8 दुने 16, हाताला 1, 4 दुने 8, 8 आणि 1 9, किती आले 96. किंवा बघा 48च्या जवळचा नंबर इझीवाला नंबर काय 50 आहे. ठीक आहे. 50च्या डबल किती होतात 100, आणि आपण 2च्या डबल करतोय म्हणजे याच्यातून किती मायनस करावे लागतील 4 मायनस करावे लागतील. इथे 2 आहे ना, मग या 100 मधून 4 मायनस केले किती मिळतात 96 मिळतात. कुठल्याही पद्धतीने करू शकतात. किंवा 48च्या डबल आले तुमचे 96 छेद किती आहे 10. आता बघा इथे 1 0 आहे कुठल्याही नंबरला. आता इथे बघा 10 आहे ना, 1च्या पुढे किती 0 आहे 1 0 आहे, म्हणजे इथे काय करणार एकच स्थानापासून 1 नंतर पॉईंट देणार आहे, म्हणजे इथे किती आन्सर आलं 9.6. म्हणजेच काय 48चा 20% पार्ट हा किती आहे 9.6. म्हणजेच काय 48 ही होल व्हॅल्यू किती टक्के 100%. आपल्याला काढायची किती टक्के होती 20%. मग 48च्या 20% मिळाले 9.6. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे. आता क्वेश्चन बघा 84च्या 25%. 84 हा नंबर काय पूर्ण 100% आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता 84च्या 25% लिहिणार कसे 84च्या 25% म्हणजे 100 प्लस 170च्या म्हणजे गुणिले 40%, 40/100. बघा आता कुठे कुठे काय काय कट होतंय ते चेक करू. बघा जर तुमचे पाडे पाठ असतील तर टक्केवारी किंवा पर्सेंटेज काढताना तुम्हाला इझिली तुम्ही क्वेश्चन टॅकल करू शकता. त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे टेबल पाठ करणे. जर 30 पर्यंत टेबल पाठ असतील तर तुम्ही लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता बघा 25चा पाडा आहे 25 एक 25, 25 चौक 100. आता या 4 आणि 84 ला भाग जातो का चेक करू. 4 एक 4, 4 दुने 8, 4 एक 4, इथे किती आला 21 एक 21 प्लस. आता इथे बघा हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, किती येतात 17 चौक 68, किती आला 68. आता यांची करूयात बेरीज. बघा 8 आणि 1 9 आणि 6 आणि 2 8, किती आन्सर मिळालं
89 तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा पर्सेंटेज मध्ये मी तुम्हाला काही फ्रॅक्शन पण शिकवणार आहे. पहिले आपण सिम्प्लिफिकेशन, आता हे टक्केवारी दिले हे थोडक्यात सिम्प्लिफिकेशन टाइप क्वेश्चन आहे. आपण याची अगोदर प्रॅक्टिस करून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये फ्रॅक्शन कसे काढायचे ते पण शिकवणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका संख्येच्या 40% किंमत ही 76 आहे, तर ती संख्या कोणती? आता आपल्याला ती संख्या माहित नाही, पण त्याच संख्येच्या 40% किंमत 40/100 बरोबर किती दिला आहे? 76 दिलेला आहे. बघा आता इथे बघा 40 गुणिले x केला तर किती येतो? 40x. आणि हा इथले भागाकारात 100 आहे, हा बरोबरचे तिकडे गेल्यावर काय होईल? गुणिले होईल, म्हणजे काय होईल तो? 100 गुणिले 76. ठीक आहे, मग आता बघा x ची व्हॅल्यू काढायची. 100 गुणिले 76. बघा हा 40 इथे गुणाकारात आहे, बरोबरच्या त्या साईडला गेल्यावर काय होईल? इकडे भागिले. बघा हा 1 0 हा 1 0 कॅन्सल झाला. त्यानंतर बघा 4 ने कशाला भाग जातोय? 76 ला जातोय. 4 1 4 उरले किती? 36. 4 9 36 किती आले? इथे 36. बाकी किती उरले? 0. म्हणजे इथे उरले 19. 19 10 किती होतात? 190. 19 10 190. म्हणजेच काय? ती संख्या मिळाली आपल्याला किती? 190. बघा 190 ही संख्या आपली काय मिळाली? 100% मिळाली. बरोबर आहे. आपल्याला काढायची किती होती? 40%. जर आपण असे क्वेश्चन ऑप्शनने सुद्धा लवकर टॅकल करू शकतो, किंवा बघा आता 119 चोक किती होतात? 190 आहे. बघा 190 म्हणजे 100%, तर 40% बरोबर किती असं सुद्धा काढू शकता. मग क्रॉस मल्टिप्लाय करायचे. काय करायचे? फक्त 190 गुणिले 40 भागिले 100 करून बघा. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 19 चोक 76 मिळालाय आपल्याला 76 नंबर. ठीक आहे, आपण हे काय केलं? क्रॉस व्हेरीफाय केलं, आपला आन्सर बरोबर आहे किंवा नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 1255 च्या म्हणजे गुणिले 38% प्लस 1920 च्या 62% बरोबर किती? आता बघा इथे काही कट होतोय का चेक करू. या दोघा नंबरला काय होतोय? 5 ने भाग जातोय, किंवा याला पण 2 ने भाग जातोय. 25 ने याला तर भाग जात नाही. काय करू आपण? इकडे 5 ने भाग देऊ. इथला हा 1 0 कट झाला, हा इथला 1 0 कट झाला. इकडे ते 0 कट होत नाही, म्हणजे इथे झाला 5 दुने 10, इथे झालं 0. 5 दुने 10, 5 5 25, 5 1 5. इथे किती आले? 251. बघ या दोन नंबरला 2 ने डिवाइड होते. बेन 10 20, इथे तो बे 1 बे 9 18. किती आले? 251 गुणिले 19. 19 1 19, हातचा आला 1, 19 5 95 आणि 1 96, हातचे आले 9. 19 दुने 38, 38 आणि 9 किती होतात? 47. म्हणजे किती आले? 676 9. पण बघा इथे छेदाला किती तुमचा? 10 आहे, तो जसा तसा ठेवला आपण. आता इकडे इथलं सॉल्व करू. बघा इकडे जर सॉल्व केलं तर इकडे काय येते चेक करू. डायरेक्ट आपण याचा आणि याचा गुणाकार करू, खाली पण 10 शिल्लक राहिलेले. ठीक आहे, 192 गुणिले 62 करायचे आपल्याला. ठीक आहे, 192 गुणिले 62. 2 दुने 4, 9 दुने 18, 2 0, 6 दुने 12, 954 आणि 1 55, 5 6 आणि 5 11. किती आले? 4 10 7 आणि 1 8 11. किती आले? 1180. 1184 आले, म्हणजे 11804. 11804 छेद 10. बघा इथे 1 नंतर 1 0 आहे, म्हणजे इथे येणार 476.9. इथे पण 1 नंतर 1च 0 म्हणजे इथे येणार 1180.4. इथपर्यंत आलोय आता. मग आता बघा इथे 1 नंतर पॉइंट आहे, इथे पण 1 नंतर पॉइंट आहे. 9 आणि 4 किती होतात? 13. पॉइंट जशाच तसा. बघा ऑप्शन मध्ये बघा ज्याच्या युनिट डिजिटला 3 आहे असं ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 कट, 2 कट, 3 कट, म्हणजे काय आलं? ऑप्शन नंबर 4. तरी पण आपण पुढे पण सॉल्व करून घेऊ. बघा इथे काय आला आहे? 9 आणि 4 13, हातचा आला 1, 6 आणि 1 7. त्याच्यानंतर पुढे बघा 7 झाला, 8 आणि 7 किती? आता 8 झाला ना, 7 आणि 1 1 नंबरचा झाला ना, 6 आणि 1 7 2 नंबरचा, 8 आणि 7 15, हातचा आला 1. त्याच्यानंतर 1 आणि 1 2,
1180.4 प्लस 476.9. 9 आणि 4 13, 6 आणि 1 7, 8 आणि 7 15, चला 1 6 किती आले 1657.3 म्हणजेच काय 1667.3. इथे काहीतरी टायपिंग मध्ये हे दिसतंय आपल्याला एरर दिसतोय 1657 येते आणि ऑप्शन मध्ये 1667 दिले पण ऍक्च्युअल आन्सर काय 1657.3. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती. आता बघा एकदम इझी क्वेश्चन आहे 40% म्हणजे किती आहे 40% म्हणजे दिले तुम्हाला 120 तर काढायची किती आहे 55% म्हणजे किती 55% म्हणजे किती. आता आपल्याला 100% विचारले असते तर 100% पण काढले असते आपण बघा 40% म्हणजे 120 आहे तर 100% म्हणजे किती. क्रॉस मल्टिप्लाय करायचे बघा याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे 55 गुणिले 120 आणि याचा आणि याचा गुणाकार करायचा भागिले 40 आणि इथे काय येईल जी व्हॅल्यू किंवा एक्स म्हणू आपण तिला बघा 0 0 कॅन्सल 4 1 4 4 त्रिक 12 55 त्रिक करायचे बघा 5 त्रिक 15 हातचाला 1 5 त्रिक 15 15 आणि 1 16 म्हणजे 55% किती आले 165 आले किती आले 55% व्हॅल्यू आपल्याला मिळाली 165. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. आता बघा 40% म्हणजे 120 आहे तर 100% काढायचे क्रॉस मल्टिप्लाय करायचे 100 गुणिले 120 भागिले 40 40 1 40 40 त्रिक 120 100 त्रिक 300 किती आले 300 आले. ही किती आली ही आपली 100% व्हॅल्यू आली. या 300 वर जरी 55% काढले तरी आन्सर 165 येणार आहे बघा 300 चे 55% 55 भागिले 100 हे 2 0 हे 2 0 कॅन्सल 5 त्रिक 15 हातचाला 1 5 त्रिक 15 15 आणि 1 16 किती मिळाले 165. म्हणजे कुठल्याही मेथडने तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओचे कंटेंट तुम्हाला आवडत असतील किंवा व्हिडिओतल्या कन्सेप्ट प्रॉपर समजत असतील तर व्हिडिओला अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पुढचा क्वेश्चन बघा 50% चे 50% बरोबर किती. आता इथे कन्फ्युजन व्हायचं नाही इथे काय दिलेले टक्के म्हणजे काय लिहिणार आहे 50/100 छे म्हणजे गुणिले 50/100 काय करणार आहे कसंही करा कुठला याने आन्सर बरोबरच येते बघा हा 0 हा 1 0 कॅन्सल किंवा 50 1 50 50 दुने 100 50 1 50 50 दुने 100 आणि जेव्हा दोन फ्रॅक्शनच्या मध्ये गुणाकाराचं साइन असतं त्यावेळेस काय होतो अंश अंशाचा गुणाकार आणि छेदात छेदाचा गुणाकार होतो 1 गुणिले 1 किती झाला 1 आणि 2 गुणिले 2 किती झाला 4 म्हणजे काय आलं 1/4. आता 1/4 म्हणजे किती टक्के 1/4 म्हणजेच किती टक्के 25% असतात. ठीक आहे 1/4 म्हणजेच 25% पण आपल्याला टक्के दिलेले ऑलरेडी व्हॅल्यू काढायची मग 1/4 म्हणजेच 25% म्हणजेच किती 25/100 एक नंतर किती 0 आहे 2 म्हणजे काय करणार आहे एकक स्थानापासून 2 डिजिट सोडून पॉइंट देणार आहे म्हणजे काय येणार आहे 0.25 म्हणजे 1/4 म्हणजेच किती 0.25. ठीक आहे त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन याचे 30% बरोबर किती कसं लिहिणार आहे 12/100 गुणिले 30/100 काय करू आपण आता आता 0 तर कट होत नाही एकच 0 कट होते. ठीक आहे म्हणजे किती आले 12 36 भागिले 100 10 1000 किती होतात 1000 किती 0 इथे 3 0 म्हणजे इकडे किती डिजिट नंतर 0 पॉइंट यायला पाहिजे 3 युनिट किंवा 3 डिजिट नंतर पॉइंट यायला पाहिजे म्हणजे काय येईल 36 इथे येतील 0 1 2 3 इथे येईल पॉइंट आणि इकडे 0 0.036 काय ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे त्यानंतर पुढचा नको कट त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 40% चे 50% बरोबर किती 40% चे 50% बरोबर किती बघा 40% लिहिणार कसे 40/100 गुणिले 50/100 50 1 50 50 दुने 100 इकडे बघा 20 दुने 40 20 5 100 किती राहतात बे 1 बे आणि 5 दुने 10 किती आलं 2/10 किती 0 इथे 1 म्हणजे काय करणार इथे पॉइंट देणार इथे 0 देणार आन्सर काय आलं 0.2. ठीक आहे त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन
ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, 64चे x% बरोबर 8. म्हणजे कसं लिहिणार आहे, 64 गुणिले x% बरोबर 8. आपल्याला व्हॅल्यू कशी शोधायची आहे, x ची व्हॅल्यू शोधायची. मग बघा आता इथे गुणाकार होईल आणि हा इकडचा भागाकारातला इकडे खाली वरती गुणाकारात जाईल. मग बघा 64x बरोबर 100 गुणिले 8 करू आणि हा इकडचा 64 खाली इकडे भागाकारात घेतला. 8 एक 8, 8 8 64, 100/8. या 8 ने 100 ला भागायचे बघा, 100 भागिले 8, 8 एक 8, किती उरले 20, 8 दुने 16, उरले किती खाली 4. 8 ने 4 ला भाग जात नाही म्हणजे इथे पॉईंट दिला, इथे दिला 0. 8 पंचे 40, किती आन्सर आलं तुमचं 12.5. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे.